ये बाबा पोली डोली पोली लाईट 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 हा दो मी तो पण उडा चलो चलो शिव काय माझा दात तुटला ना थांबा मी घेऊन जातो. नका थांब जरा म्हणा. त्याला गाडी घेऊन जा म्हणा आणि तुम्ही तिथल्या तिथं कोणाला तर दाखवा. ही बाहेर देऊ गाडी हां येस डी. आणि मी कसं येऊ? तुम्ही ती बुलेट ही करेल भैया सांगेल की इथं या तिथे या काय तर करा. त्याला उशीर व्हायला वाटतं जायला. बरोबर. बाहेरची गाडी पडली बंद. जी बुलेट आहे आपल्याला गाडी देऊन यायची, त्याला ऑफिसला जायचे. बघायत सर्व्हिसिंग कुठं लावायचं दुसरीकडे. किती दिवस झाले आज पहिल्यांदा हातात गाडी आली माझ्या. जसं आलो तेव्हापासून मी का गाडीवर बसलो नाही. चलो गाडी बंद पडली. ढकलत आणावं लागले सुटी गाडीला. उद्या टाकूया गॅरेजला आता गाडी. पाणी आहे का? मग काढा ते सगळंच. पाणी नाही वो इथं आलो का? थोड़ा पानी डालेगा हाँ टिपका भी कितना पानी होता है इतना पानी करता हूँ टिपका डालेगा पानी का कितना पानी का. इसमें कौन सा पेट्रोल डालने का फिर? पेट्रोल सब तरफ उतार रहा है होल आता हाँ वो होल साफ करना पड़ता है. जो पानी गिरता है बारिश का हाँ वो होल में नीचे जाता. वो अगर होल जाम हुआ होगा तो पूरा पानी टाकी में जाता. होल से पास होता नहीं पानी. तो ये करते क्या टाकी निकलते क्या? टाकी पहले खोलता चेक करता बॉक्स खराब है क्या है पेट्रोल नहीं आ रहा नीचे हवा मार के चेक करा मारे तुम्हारे सामने. ठीक आहे करो. जेव्हा माझी गाडी ते रेनकोट जेव्हा अडकलं होतं ब्रेकमध्ये, माझी गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला टाकली होती त्याच टाईमला बायाची पण टाकली होती. आणि त्याच्यात त्याची सगळी गाडीची टाकी साफ केली. पण नंतर जे पण काही गाडीचे प्रॉब्लेम आले सगळं क्लिअर केलंय. टाकी साफ करून पण आता गाडी इतका प्रॉब्लेम क्रिएट करायली. आता जस्ट टाकी बघितलं त्या टाकीमधून पाणी येतं. आता पाणी कुठून येतं हीच माहिती नाही. आता मला तर असं वाटायला ही सगळं इथेनॉलचाच विषय सगळा चालू. इथेनॉलमुळेच गाडी प्रॉब्लेम करायली. कारण जी आताची समजा आता माझी गाडी आहे तर गाडी E20 आहे त्याच्यामुळं इथेनॉलला सपोर्टेटिव्ह असन. पण ही जी बुलेट आहे मला नाही वाटत की बुलेट कुठं असं सपोर्ट करत असतं. कारण जुनी आहे खूप. गाड्या लय खराब व्हायला. स्कूटीचा पण तसाच प्रॉब्लेम चालला. 300-400 पेट्रोल टाकून पण गाडी डुकडुक करायली आमची. बघूयात आता आलो इथं गाडी घेऊन. आता हे म्हणाले पुन्हा टाकी काढायची. टाकी काढून मग बघूयात कुठं होल इथे आहे का किंवा काय ब्लॉकेज आहे का. आता बघू. चला मंडळी फायनली आपली बाईकचं झालं सगळं काम. आपण आता निघूयात. आता त्याने व्हाईट कॅटचं ॲसिड टाकून सगळी टाकी साफ केली आणि कसलं तर क्लीनर एक टाकले. सो झाले फायनली. चला निघूया. जेवण करून ह्यात आपण अंडे टाकलेत आपण बॉईल करायला. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊत. बॉईल होतील तोपर्यंत एक 10-15 मिनटात. मस्त आपला पुन्हा एक डाएट प्लॅन होतं व्यवस्थित. आपण आलो आहे आता जिमला. आज मंडळी आपल्याला करायचे शोल्डर. शोल्डर आणि बायसेप्स घेऊयात आपण. काल आपण घेतलं होतं बॅक अँड ट्रायसेप्स. Two hours later. मस्त आता आपण फ्रेश झालोय आणि आपण रोजमेरी लीव्स घेतलेत आणि आपल्याला कांद्याचा रस पण लावायचा आहे. करूयात आता आपण जरा काहीतरी करावलंय केसांसाठी. तुला तेच सांगायला मी उद्या लावून देते. तुला राहू दे. मी उद्या वाटते भरून मी लावून जाते तुला.
प्रमाण कधी लावू म्हणते? मी लावते उद्या. मी सकाळी झोपेत असतो, मी लवकर तुला उठत नाही. झोपेत लावून जाते बस. नाही नको. म्हणजे तुझं म्हणणं आहे मी डोक्याला लावावं, 2 तासानंतर मी धुवावं, हा. वल्ल डोकं करून पुसून नंतर झोपावं मी पुन्हा. दे भारी नाही, असते. नाही, वाढते की आपोआप वाढते. हा आपण पाळते. धुवायचं हा तेव्हा हा. अगं मला जिमला जावं लागते. जिमवरून आल्यावर ते सगळं डोक्यात घाम राहते, मी त्याच्यावर नाही लावू शकत. शेवटी आंघोळ करून लावायचंच आहे ना रस. अरमा मेरी धड़कने का. वाव नाइस. जहाँ भी जाता हूँ कांड करके आता हूँ. कांद्याचा रस आपण टाकला ह्याच्यात. अब इसको पैक करेंगे और लगाएंगे सिर को. तो मंडळी आपण इथं लावूया आता. पूर्ण रस लावलाय. बघा इकडं मंडळी कसं दिसायलंय. सगळी हेअर शेडिंग झाली माझी बघा. सगळे इथून टक्कल बघा. शक्यतो आपण कोशिश करूयात आता की जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण 1-2-3 अंडे तर डेली आपण कंझ्युम करायचे. पुन्हा लाडू पण बनवलेत 2 लाडू. आणि ही रस तर लावलाय पण आपण ही डेली नाही लावू शकत. पण एक आपण एक डेली बेसिसवर एक आपलं एक नॉर्मल हेअर स्प्रे एक बनवूयात. कारण असं ऑनलाईन तर मागवायचं तर काय मला तर असलं आवडत नाही. आपण एक नॉर्मल आपलं जी आहे मेथीदाणा, रोजमेरी हे असे जे मिक्स करून जे आहे तसं आपण एक वॉटर हेअर स्प्रे बनवूयात. पण आज नाही, आपण हे उद्या करूयात. आता सध्या तर मी कांद्याचा रस लावला आहे. तोपर्यंत हे आता मी ड्राय होऊ देतो. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊत. जेवण झाल्यावर आपण नंतर हेअर वॉश करून घेऊयात. ओके चलो जेवण करून घेऊयात. मस्त आता आपण हेअर वॉश केले. हे खायचं सामान आहे. हे सामान आहे चांगल्या झाडाचे. कोणते यायचं ये सीताफील बघू. आणि पावडर. आईस्क्रीम खाऊ मी? का हां कोणचे विचार? दे तू दे मला. वाव माझा फेवरेट पिंक आहे. दे ना. हे बघा. एक बारच तू इथे खाऊ घालायच बरं का. मंडळी अजून आमच्या अंशूचा ब्लाइंड फोल्ड गेम जो आहे तो अजून काही संपत नाही आहे. तिला अजून लपणं चुपणीच खेळायचे. तिनं तो परवाचा ब्लॉग बघितला आहे. तिनं मागं लागले की आता सगळेजण खेळायचे आणि आता उशीर झाला. 11-11:30 वाजले. काय ते नव्हते म्हणले मम्मी. 3 कोण दुसरं म्हणतो. काय दुसरं म्हणतो. काय काय दुसरं म्हणजे ते. कोणता तू मला खायचं. खायचं म्हणते ते टेस्ट करायचं डोळे बंद करून. अच्छा ब्लाइंड फोल्ड फुल देऊ का? चॅलेंज. अंशू, अच्छा मी आणते अंशू थांबतो. एकट्याच असतं काय गेम? असते बाळाला जरा नीट बसत जा ना बाळा. सारखा हाणून घेतो कसं काय. बस नीट. डोळे बंद करू. आता उघडायचं नाही. नाही तू मी दिले तू फक्त खायचं. तू फक्त सांगायचं मला तू काय खायला लागली एवढंच करायचं. हा लोक काय खोबरं खोबरं. आता सांग ओळख हे काय आहे. खा लवकर. काय आहे. टोमॅटो. वाव कसलं हुशार पिल्लू माझं. शेव. ओळख काय ना शेव. त्याला उघडून बघायचं नाही. हा चावून चावून खाऊन त्याची मला टेस्ट सांगायची काय आहे काय ते. ते? ओळख ना. छी. काय आ? काय माझा दात तुटला ना. येड्यांनो. काय काय ग कसं ओळखू आलं ते लगेच चिप्स है ना. लगेच चिप्स ओळखू येते. उडा 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 उडा
हा चल अंशू ऐकत नाहीये मंडळी. एवढं होऊन पण आता तिला टीचर खेळ वाटायले. बरं बाबा मी पण का ओके ओके हां अच्छे बैठो हाँ. बाबा पुढे नाही मागं बसू दे बाबाला. शाळेत आमचा डबा आणतो माझा गुलाबजामुनचा डबा डबा राहिला माझा. अच्छे तरफ से बैठो अच्छी तरह पनिशमेंट मिलेंगे पप्पा तर डॅड फर्स्ट रोलच बसले आता. अगं हा मी शिकवा. आहे गं, मी अंशू. हाथ दो हे बाबा हाथ दे द्या बाबा. नीट पेन हाँ नीट पडलं. शिकवा हां चला. क्या पडायचे 0 हिरो 1 2 3 4 5 Poly, roly, poly, right, right. Roly, poly, clap, clap, clap. चलो. Elephant is Elephant is magnetized, magnetized, sweet talking mouth. sweet talking mouth. मंडळी आमचं लोकेशन चेंज झालंय आता. आम्ही हॉलवरून बेडरूमवर शिफ्ट झालोय. One बोलो. 1 One, 2 1 two. 2 काढा. आता ए फॉर ऍपल काढून दाखव ना मला. अगं ती तर सुद्धाची. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूया तिथंच. अंशू आता गेली जस्ट रूमवर. बाई ती अजिबात ऐकत नव्हती. एवढं ब्लाइंड फोल्ड गेम तिचं काय ते जे झालं पुन्हा टीचर एवढे खेळून पण ती शांत बसत नव्हती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तिला एक फटका लागतो मम्माचा. आता त्याच्यामध्ये मी तर काय बोलू शकत नाही. फटका खाल्ली आता बरोबर शांत झोपल ती ना. आणि ब्लॉग पण आपण इथंच एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि आवडलास सबस्क्राईब करून टाका. ओके चला बाय. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.